या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। उमाबाई श्राविका कनिष्ठ महाविद्यालय, साने गुरुजी कथामाला महाविद्यालयीन शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य सुकुमार मोहोळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती, सामाजिक न्याय दिन व जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा संघटक रुस्तुम कंपली, प्राध्यापक अविनाश मुळकुटकर हे होते। शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी प्राध्यापक अविनाश मुळकुटकर यांनी शाहू महाराज यांच्याबद्दल माहिती देऊन सामाजिक न्याय दिन का साजरा केला जातो याबद्दल मार्गदर्शन केले। रुस्तुम कंपली यांनी अंमली पदार्थ विरोधी दिन का साजरा केला जातो या दिनाचे महत्त्व सांगून अंमली पदार्थामुळे आजच्या युवा पिढीला शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना कसे सामोरे जावे लागते याबद्दल मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक गणेश लेंगरे यांनी तर अतिथी परिचय प्राध्यापक सौ अर्चना कानडे यांनी करून दिला। लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार गफूर सौदागर यांनी घेतलेला हा आढावा। नवीन कायदे होण्यासाठी मी सक्रिय राहीन। मी सर्व नागरिकांमध्ये व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहून अंमली पदार्थाचा विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा संकल्प करीत आहे। मी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज व राज्यघटनेचा आदर करीन। जय व्यसनमुक्ती, जय भारत। आज या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त उमाबाई श्राविका महाविद्यालय सोलापूर येथे आयोजित केलेल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपले अविनाश सर, तसेच आमचे सहकारी गेल्या 15-20 वर्षापासून माझ्या सोबत व्यसनमुक्ती आणि दारूबंदीसाठी काम करणारे आणि माझे मित्र प्राध्यापक गणेश लेंगरे सर, या ठिकाणी कार्यक्रमाचे सतत आयोजन करणारे प्राध्यापक कांदे मॅडम, सर्व त्यांचे सहकारी, सर्व विद्यार्थी सर्वांना नमस्कार, जय व्यसनमुक्ती। सर्वप्रथम मी आपले या ठिकाणी मला बोलवलेले या संस्थेतर्फे प्राध्यापक गणेश लेंगरे सरांचे मी खूप आभारी आहे। माझ्यासारख्या सामान्य कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवून त्यांनी सन्मान दिला। मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो आणि सर्व सहकाऱ्यांची आभार मानतो। आज छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये विशेष सांगायचे म्हणजे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य ही स्वातंत्र्यपूर्वीपासून कार्यरत आहे। ब्रिटिशांनी या देशामध्ये दारू पिण्याच्या लायसन्स देण्याची सुरुवात केली, त्यावेळी सर्वप्रथम लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी त्याला विरोध केला। त्यानंतर हळूहळू ही मोहीम चालू केली। नंतर स्वातंत्र्यानंतर सुद्धा ही चळवळ चालू राहिली। महात्मा गांधीच्या नंतर त्यांचे राजकीय गुरु परमपूज्य केदारनाथजी यांनी सन 1958 साली मुंबई येथे नशाबंदी मंडळ महाराष्ट्राची स्थापना केली। त्यात संत तुकोजी महाराज, जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारी साहेब, ज्येष्ठ गांधीवादी नेते माजी मंत्री बाळासाहेब भारदे, विधानसभेचे माजी सभापती श्री विसा पांगे साहेब, माजी राज्यपाल सयाजीराव शेलम सारखे दिग्गज मान्यवरांनी या मंडळात भाग घेऊन याची चळवळ सुरू केली। आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक संघटक आहे, तरुण पिढीला व्यसनापासून मुक्त करण्याच्या दृष्टीने काम करत आहे। आणि आज अध्यक्ष म्हणून मुंबईचे माजी कुलगुरू डॉक्टर राजा वेळुकर साहेब अध्यक्ष आहेत। त्या सरचिटणीस म्हणून माननीय वर्षाताई विद्याविलास हे कार्यरत आहे। गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये ही चळवळ सुरू असून खूप काही आम्हाला प्रतिसाद मिळत आहे। तरुण पिढीला व्यसनापासून मुक्त करणे गरजेचे आहे। आता सुरुवातीला आपले गणेश लेंगरे सर अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी प्रस्तावित केलं। त्यानंतर आपले अविनाश सरांनी सुद्धा एकदम अनुभव असे घेण्यासारखे एक आदर्श त्यांच्या भाषणामध्ये शब्द होते, ते आदर्श दाखवणारे शब्द होते, ते त्यांनाही मी खूप धन्यवाद देतो। काय शिकायला मिळालं आमच्यासारख्या माणसाला। मी जास्त काय बोलणार नाही। या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना कॉम्प्लेक्स दिले आहेत ते दारू, गुटखा आणि ड्रग्स यापासून होणारे दुष्परिणाम यांचं थोडं मी वाचून दाखवतो। दारू सुजन घेऊन प्रकृतीला आकार मोठा होतो, आपण बघू शकता ते त्यामध्ये दिलेलं
धक्का होतो, लगातार उद्रेक व जखमा होतात, रक्तदाब होऊ शकतो, हार्ट अटॅकची शक्यता पडते, दृष्टी म्हणून मेंदूचे कार्य निसर्ग कमी होतो, लैंगिक क्षमता कमी होते, तंबाखू गुटखा सिगारेट कर्करोग होतो, फुफ्फुसाच्या तोंडाने विकार होतात, ब्लड प्रेशर कमी होतात, जास्त हृदयरोग होण्याची शक्यता होतो, खोकलासारखा रोग होतो. त्यानंतर परत निकोटीन प्रमाण वाढण्याचे शरीर हळूहळू होऊ लागतं. ड्रग्स शरीर सण लैंगिक सुरुवातीला पूर्णपणे उद्ध्वस्त करणारा भयानक अंमली पदार्थ शरीराला वापरून माणसाला मृत्यूच्या दरात कमी होऊन जातो आणि याचा दुष्परिणाम खूप भयानक होतो. व्यसन हा मानसिक आजार आहे आणि तो कधीही राहू शकतो. म्हणून आपण सर्वांनी या सर्व मादक पदार्थांपासून अलिप्त राहा. आपल्या घर, परिसर आणि शाळा हे कशा पद्धतीने आपण व्यसनमुक्त करू शकतो यासाठी आयुष्यभर आपण हे प्रयत्न करावा आणि आपल्या परिसर, घर, आपले मुलं भविष्यामध्ये आणि आपले जे कुटुंब असतात त्याला व्यसनापासून कसं मुक्त करता येईल त्यासाठी आपण खूप प्रयत्न करावा अशा प्रकारे विनंती करतो. शेवटी आपल्याला या ठिकाणी एक संकल्प दिलेला आहे. सर्वांनी आपण या ठिकाणी वाचायचं आहे. उभे राहून तो काय आपण एक शपथ देऊ. सर्वांना विनंती करू या ठिकाणी. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.